अति त्याची माती किंवा पायली भरल्यानंतर त्याची शीख खाली सांडतेच. आज महाराष्ट्रात जे प्रकरण सुरू आहे अशोक खरातचं, आज हे प्रकरण फक्त हे साधं प्रकरण नाही आहे, तर हे खूप मोठं प्रकरण आहे. आणि मला तर असं वाटते की यामध्ये जसा भारतामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा आहे, तरीसुद्धा जर अशा घटना घडत असतील आणि या घटनेमध्ये अशा प्रकरणामध्ये राज्यातील सत्ताधारी नेते, सत्ताधारी मंत्री किंवा महिला आयोगाचे अध्यक्ष आणि ते महिला अशा जर यांच्यासोबत जर काम करत असतील किंवा यांच्यासोबत असतील आणि यांचे जर हे पाय धुत असतील, यामध्ये बरेचसे मंत्री आहेत. एकनाथ शिंदे साहेबसुद्धा इथं दिसत आहेत, देवेंद्र फडणवीससुद्धा दिसत आहेत, रुपाली चाकणकर मॅडमसुद्धा इथं दिसत आहेत. म्हणजे असे अनेक जळगावचे आपले मंत्री आहेत. तर सांगायचं असं आहे, एक नाही, तटकरे साहेबांचं सुद्धा नाव आहे. तर मी सांगत आहे, एक नाही, दोन नाही, तर मला वाटते मंत्रिमंडळ अर्ध्यापेक्षा जास्त मंत्रिमंडळ या कांडामध्ये सहभागी होऊ शकते. सुरुवातीला यामध्ये 58 महिलांचं फक्त नाव येत होतं, 58 महिलांचेच व्हिडिओ. पण आज पोलीस तपासामध्ये असं माहीत पडते की 100पेक्षा जास्त व्हिडिओ आज यांच्याकडे आहेत. आणि यांची संपत्ती यामधून त्यांनी करोडो रुपये जमा केलेले आहेत. करोडो रुपये संपत्ती यांनी जमवलेली आहे. म्हणजे एक म्हणतात ना, अंकशास्त्र म्हणून म्हणा किंवा ज्योतिष्य म्हणून तुम्ही लोकांना किती फसवता. बरं, फसवता कोणाला? तुमच्याच लोकांना तुम्ही फसवता. यामध्ये शासकीय अधिकारीसुद्धा आहेत. म्हणजे कलेक्टरसारखे मोठमोठे अधिकारी जे सुशिक्षित मानले जातात, हे अधिकारीसुद्धा यामध्ये फसत असतील तर आपण काय म्हणायचं? म्हणजे एक जो सामान्य वर्ग असतो तो यात फसला म्हणजे आपण समजू शकतो की हे अशिक्षित लोक आहेत, हे भोंदूबाबांच्या जाळ्यामध्ये फसू शकतात. पण सुशिक्षित वर्ग आणि ते ज्यांच्या भरोशावर आम्ही महाराष्ट्र दिलेला आहे, ज्यांना महाराष्ट्राची धुरा आम्ही दिलेली आहे सांभाळायला, ते सुद्धा इथं असे जर जाऊन पाय धुत असतील, यांची पूजापाठ करत असतील, यांच्या करंगळ्या कापत असतील, म्हणजे एवढे सगळे हे सगळे ढोंगी पाठपुराण करत असतील, तर सामान्य जनतेचं काय? तर यामध्ये चूक कोणाची आहे हे महत्त्वाचं आहे. यामध्ये मला असं वाटते की जनतेची चूक आहे, यांची चूक नाही आहे. हे फक्त यांच्या स्वार्थासाठी काही करू शकतात. जसं यांनी सांगितलं की अशोक खरात हा ओशो अमृत यांना देत होता, ओशो जल यांना देत होता. आता ओशो जल काय आहे हे तर आता सगळ्यांना माहीतच पडलेलं आहे. तर सांगायचं असं आहे की या ओशो जलसाठी हे अधिकारी लोक, हे मंत्री लोक विमानाने काय, हेलिकॉप्टर काय किंवा गाड्यासुद्धा यांच्याकडे पाठवायचे. म्हणजे हे एवढं ओशो जल यांना पाहिजे होतं. याचा अर्थ फक्त ओशो जलच हे अशोक खरात पुरवत नव्हता. तर मला तर असा डाऊट आहे की ह्या महिलासुद्धा हा पुरवत होता. आणि या ज्या महिला आहेत त्यांचा उपभोग या मंत्र्यांनीसुद्धा किंवा अधिकाऱ्यांनीसुद्धा घेतला असावा. म्हणजे यात सांगू शकत नाही की आता यात पोलीस अधिकारी पण आहेत का, कुठल्या कुठल्या खात्याचे अधिकारी आहेत, कोणकोणत्या मंत्रिमंडळाचे अधिकारी आहेत, विरोधी पक्षातले काय. कारण विरोधी पक्ष यावर काही बोलायला तयार नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुद्धा यामध्ये बोलायला तयार नाही आहेत. त्यांच्याच पक्षाच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या. सांगायचं असं झालं की जेव्हा एखादा गुन्हा घडतो त्यावेळेस, जेव्हा धर्मांतराचा गुन्हा घडतो त्यावेळेस इतर लोक, वेगवेगळ्या धर्माचे लोक बोलतात. प्रश्न इथं धर्माचा नाही आहे, कुठल्या जातीचा नाही आहे. प्रश्न हा आहे की राज्यामध्ये जर अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू आहे आणि तरीसुद्धा सत्ताधारी आणि सत्तेतले मंत्री जर असे जर कामं करत असतील, अशा भोंदगिरीमध्ये जर फसत असतील, याचा अर्थ फक्त यांचा दिखावा वेगळा आहे आणि यांची करणी वेगळी आहे. तर मला तर असं वाटते की आज हे सत्ता पालट व्हायला पाहिजे होतं. म्हणजे सत्ता पालट होण्यापेक्षा हे सत्ता खारीज व्हायला पाहिजे होती. हे विधानसभा बरखास्त व्हायला पाहिजे होती. मी तर असं म्हणतो की सर्वोच्च न्यायालयानं स्वतः सुमोटो तयार करून घ्यायची होती, सुमोटो दाखल करून घ्यायची होती आणि या सत्ताधाऱ्यांना हे प्रश्न विचारावे होते की तुमच्या मंत्री जर तो हे सर्व कामं करत असतील आणि तुमचे मंत्री जर या सहभागी असतील तर तुम्ही सत्तेत राहायचे लायकीचे नाही. तर जनतेनं जर रस्त्यावर उतरलं आहे आणि जनतेने याबद्दल प्रश्न विचारले तरच हे सर्व काम होऊ शकते. कारण फक्त मुख्यमंत्र्यांनी रुपाली चाकणकरांचा राजीनामा मागायचा आणि त्यांनी द्यायचा, एवढ्यापर्यंतच हे प्रकरण थांबण्याजोगतं नाही आहे. या
प्रकरणामध्ये जे जे अधिकारी आहेत, जे जे मंत्री आहेत, जे जे या खरासोबत जॉईंट आहेत किंवा ज्यांच्यासोबत कनेक्ट आहेत, या सर्वांचा राजीनामा घेतला पाहिजे. यांना सत्तेतून बाहेर केलं पाहिजे आणि या सर्वांवर पोलीस स्टेशनमध्ये यांच्या सर्वांवर केस दाखल झाल्या पाहिजेत आणि सर्वांवर गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि यांच्या केसेस चालवल्या पाहिजेत. यांच्या संपत्तीची चौकशी केली पाहिजे, यांची सखोल चौकशी झाली पाहिजे. यांची सखोल चौकशी झाली तर आपल्याला समजू शकते की यामध्ये फक्त हे जेवढे समोर नाव येतात एवढेच नाही, यापेक्षा जास्त मी तर म्हणतो अर्ध मंत्रिमंडळसुद्धा यामध्ये असू शकते, विरोधी पक्षाचे लोकसुद्धा यामध्ये असू शकतात. कारण यावर कोणीही भाष्य करायला तयार नाही आहे. तर यावर फक्त जनताच भाष्य करू शकते, जनताच बोलू शकते. जनता जर रस्त्यावर उतरली, जनतेनं जर आवाज चढवला, जनतेनं यावर प्रश्न विचारले तर मुख्यमंत्र्याला सुद्धा यावर उत्तर देणं भाग आहे. आणि हम करोसा कायदा असं चालणार नाही. शेवटी जनताच या देशाची मालक आहे. तर यावर जनतेने सुद्धा स्वतःचं मत आपलं ओपन करायला पाहिजे. आज मी माझं जसं मत मांडलेलं आहे तसं तुम्ही तुमचं मत मांडा आणि एकत्र येऊन या लोकांना आपले प्रश्न मांडा. धन्यवाद.